दरम्यान भारतावर काल पाकिस्ताननं 500हून अधिक ड्रोन समोर आणले होते. पाकिस्तानने भारतावर सोडले होते आणि स्वॉर्म ड्रोन पाकिस्ताननं हे भारतावरती विशेषतः पंजाब, हरियाणा आणि इथल्या जवळच्या शहरांमध्ये, जयपूर, गुजरातमध्ये सुद्धा पाठवण्याचे प्रयत्न केले होते. मात्र हे सगळे ड्रोन्स भारतानं नाकाम केलेले आहेत, त्यांना नष्ट केलेलं आहे. स्वॉर्म ड्रोन पाकिस्ताननं काल भारतावरती फायर केल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. सकाळी जेव्हा हे ड्रोन्स पाडल्यानंतर त्याचे अवशेष तपासण्यात आले त्यावेळी हे लक्षात आलं की हे स्वॉर्म प्रकारचे ड्रोन आहेत आणि पाकिस्ताननं काल त्यांना फायर केलं होतं. पंजाबच्या पाकिस्तान जवळच्या सीमेवरती भागातल्या काही शहरांमध्ये, अमृतसर सारख्या शहरांमध्ये हे ड्रोन्स पाकिस्तान पाठवत होता. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्या सोबत आहेत. सोमेश, या स्वॉर्म ड्रोन्स बद्दल प्रसन्न, अतिशय महत्वाची माहिती समोर येते आणि अधिकृतपणे ही माहिती आपल्याकडे येते ती म्हणजे पाकिस्ताननी जवळपास 500 ड्रोनचा वापर कालच्या हल्ल्यामध्ये केला होता आणि पाकिस्तानी सीमेलगतच्या प्रत्येक राज्यातील प्रमुख शहराला आणि विशेषतः जिथे जिथे भारतीय हवाई दलाचे तळ आहेत त्या हवाई दलाच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडून झाला होता अशी माहिती समोर येते. 500 ड्रोनचा वापर पाकिस्तानकडून केला होता. खूप मोठा असा हा हल्ला होता. मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याच्या योजनेने आखलेला हल्ला होता आणि त्या हल्ल्याला प्रत्युत्तर भारताने यशस्वीपणे दिलंय. अनेकांनी माध्यमांवरही असा आरोप लावला की माध्यमच हा विषय वाजवीपेक्षा मोठा करतात, परंतु तसं नाहीये. आता जी माहिती समोर येते आपण पाहतोय की 500 ड्रोन म्हणजे किती लार्ज स्केल अटॅक पाकिस्ताननी भारतावर केला होता काल रात्री हे आता स्पष्ट होते. त्याविषयीचे पुरावे भारत सरकार गोळा करते. प्रसन्न, धन्यवाद सोमेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ लष्करी अधिकारी राहिलेले बाम सर सुद्धा आहेत. बाम सर, या स्वॉर्म ड्रोनच्या बद्दल आता कळतंय आपल्याला. काल हे ड्रोनचा हल्ला झाला होता आणि मगाशी आपले प्रतिनिधी सांगत होते 500 जवळपास ड्रोन भारताच्या सीमावर्ती भागातल्या शहरांमध्ये पाठवण्यात आले होते. आता हे ड्रोन वॉरफेअर हा एक स्वतः प्रकार सुरू झालेला आहे आणि पाकिस्तानकडे एवढ्या संख्येने ड्रोन वापरणं याचा अर्थ काय आणि या स्वॉर्म ड्रोन बद्दल काय सांगाल आपण? ड्रोन वॉरफेअर हे एक नवीन डायमेन्शन आहे आजच्या दिवसाच्या लढाईमध्ये. आणि आपण पाहतो की ड्रोन एक इझी ऑप्शन आहे. ड्रोन हे कॉम्बिनेशन मिळतं त्याला एक युएव्हीचं टेक्नॉलॉजी विथ कॅरेज ऑफ ॲम्युनिशन, म्हणजे वॉरहेड असतं आणि युएव्हीचं टेक्नॉलॉजी असते. त्यामुळे हे आणखीन जास्ती इफेक्टिव्ह होऊन जातं आणि बिकम मोर फेटल. आपण पाहिलंय जसं रिपोर्ट्स आले की पाकिस्तानने जवळजवळ 500 ड्रोन्स वापरले होते इन दी स्पॅन ऑफ 1.5 मंथ, जे त्यांनी 6:30 नंतर सुरू केलं होतं रात्री 8 वाजेपर्यंत, जोपर्यंत आपण त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरू नाही केलं होतं. हे दर्शवतं की पाकिस्तान किती डेस्परेट आहे, कारण इतकी मोठी इन्व्हेंटरी पण पाकिस्तानकडे नसणार की जे एका दिवसामध्ये 500 ड्रोन त्यांनी फायर केलंय. आणि आपण नोटीस केलं होतं की आजच्या दिवसामध्ये कालच्या झाल्यानंतर पाकिस्तानचे हिट्स फार कमी आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट जी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की 500 ड्रोन्स जर का त्यांनी फायर केले आहेत, इफेक्टिव्ह 0, 100% आपला सक्सेस रेट आहे आपल्या एअर डिफेन्स सिस्टमचा. ते कुठलेही असो, S-400 असो का आकाश 3 असो का आकाश असो, हे सगळ्यांनी मिळून जेव्हा ते ग्रिड तयार करून अभेद्य केलं आहे आणि जो आपला डोम आपल्यावरती कवच तयार केलं आहे, दिस शोज दॅट भारताचं एअर डिफेन्स सिस्टम किती इफेक्टिव्ह आहे आणि किती पुरोगामी. बाम सर, याच्यामध्ये छर्रे वापरण्यात आले होते. दारुगोळ्याच्या ऐवजी छर्रे वापरण्यामागचं काय खास कारण असावं? आपण वापरतो त्याच्यामध्ये वॉरहेड्स मध्ये वेगवेगळ्या टाईपचं इव्हेंट्स असतात किंवा वेगवेगळ्या टाईपचं कंटेंट असतात. नुसतंच TNT नसेल तर बाकी असतात. छर्रे वापरण्याचा मागचा उद्देश हा असतो की हिट केल्यानंतर हे सगळे कामाखाली ड्रोन्स आहेत, म्हणजे सुसाईड ड्रोन्स आहेत. हिट केल्यानंतर ते लर्टिंग करून पाहून ते हिट करतात आणि जेव्हा त्याच्या छर्रे असतील किंवा नेल्स असतील किंवा स्प्लिंटर्स असतील, हे जेव्हा हिट झाल्यानंतर स्प्रेड करतात, हे सॉफ्ट टार्गेट्सला खूप इफेक्टिव्हली एंगेज करू शकतात. म्हणजे जिथे पॉप्युलेशन असेल किंवा गाड्या असतील किंवा व्हेकल्स असतील किंवा बाकी कुठलाही सॉफ्ट टार्गेट्स असतील, या छर्ऱ्यांमुळे खूप अधिक नुकसान होऊ शकतं. आणि एक ड्रोन मध्ये जर का 100 छर्रे पॅक केले तर इफेक्टिव्हली त्यातले 50 ते 60 छर्रे डेफिनेटली या तो ह्युमन बिंगला घेतील
किंवा इक्विपमेंटला येतील, म्हणून त्याचा इफेक्ट जास्ती असतो. बरं. म्हणून याचं पॅकिंग केलं जातं. बाम सर, जर का पाकिस्तान एका दिवसामध्ये 500 ड्रोन्स वापरत असेल तर ऑन अन ॲव्हरेज किती ड्रोन्स त्यांच्याकडे असू शकतात, आणि आपल्याकडे मग ड्रोन्सनेच प्रतिसाद द्यावा किंवा आपली कोणती स्ट्रॅटेजी असायला हवी जी वापरत असतील आपले डिफेन्स एक्सपर्ट्स? ऍब्सोल्युटली. ड्रोनच्या अगेन्स्ट ड्रोन लॉन्च करणं थोडा प्रिपॉस्टरस आहे, कारण ड्रोन बरं. एकदा हिट केल्यानंतर त्यांना एअर डिफेन्सच्या थ्रू त्यांना संपवणं जरुरी आहे. आणि जर का पाकिस्ताननी 500 ड्रोन्स फायर केले आहेत काल का लॉन्च केले असतील, हो. तर आय डोंट थिंक त्याच्या इन्व्हेंटरीमध्ये आता काही जास्ती उरले असतील, कारण पाकिस्तानची कुवतच नाहीये. आणि जर का आपण म्हटलं की त्यांची कॅपॅबिलिटी 3 ते 4 दिवस आहे, तर अजून एखादा 1500 असतील. 1500 ह्याच्यासाठी म्हणतोय की हे लो कॉस्ट ऑप्शन आहे, लो कॉस्ट हाय इफेक्ट. म्हणून बरं. आपल्याला आता व्हेरी राहायला पाहिजे. पण आपण पाहिलंय की आजच्या तारखेमध्ये, आजच्या दिवसामध्ये हे हो. असे अटॅक फार कमी झाले. आयदर बरं. इज इन्व्हेंटरी फिनिश्ड और इज सेव्हिंग इट फॉर अनदर डे. बरं. बाम सर, या ड्रोन वॉरफेअरच्या बाबतीत उत्तर देत असताना ज्या सोफिस्टिकेटेड सिस्टीम्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त भारताचा रिस्पॉन्स कसा असावा? आपणही ड्रोनच्या माध्यमात, अजून पाकिस्तानमधले जे ड्रोन अटॅक्स आहेत त्याची पूर्ण जबाबदारी ऑफिशियली अजून काही प्रेस रिलीज आलेलं नाहीये, मात्र ड्रोन हे आता यापुढे एक महत्वाचं शस्त्र राहणार आहे क्षेपणास्त्रांच्या पलीकडे, कॉस्ट इफेक्टिव्ह असल्यामुळे. बिलकुल. ड्रोन टेक्नॉलॉजी ही खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि त्याची मनोबिलिटी खूप चांगली असल्यामुळे त्याला कंट्रोल करता येतं, त्याला प्रोग्राम करता येतं, त्याला फायर अँड फॉरगेट करता येतं. त्याच्यामुळे हो. तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला ड्रोनला ऍक्टिव्हेट करायचं आहे किंवा ड्रोनला पाठवायचं आहे आणि लॉन्च केल्यानंतर आपण पाहतो की प्रत्येक पिन पॉइंट टार्गेटला पण ते हिट करू शकतात. त्यांना अक्वायरिंग आणि हिटिंग केपेबिलिटी पण असते, त्यांना गायडन्स केपेबिलिटी पण असते, आणि हे सगळं लो कॉस्ट अवेलेबल असतं. कारण टू गेट इन टू दी एनिमी टेरिटरी विदाउट डिटेक्शन हे खूप मोठं असतं. आणि रडार च्या सिग्नल्स मध्ये जेव्हा स्मॉल ऑब्जेक्ट मुवमेंट करतं पुष्कळदा ते डिटेक्ट होत नाही. त्याच्यामुळे ड्रोन्सला इव्हन रडारला डिसीव्ह करायला खूप सोपं असतं. त्याच्यामुळे बरं. ड्रोन हॅज बिकम अ व्हेरी व्हेरी पोर्टंट, लिथल आणि डिझायर्ड ऑप्शन आहे. बाम सर, धन्यवाद. आपण ड्रोन वॉरफेअर बद्दल इतकी महत्त्वाची माहिती आपल्या प्रेक्षकांसाठी दिली. त्यामुळे ड्रोन वॉरफेअर, ड्रोनच्या माध्यमातून हल्ला हे यापुढे होत राहणार आहेत. बाम सरांनी सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानकडे आता जास्तीत जास्त 1000-1500 ड्रोन्स असू शकतात, कारण आता इन्व्हेंटरी, पाकिस्तानकडचा सगळा दारुगोळा, शस्त्रास्त्र यांना भारतानं ज्या प्रमाणात क्षती पोहोचवलेली, हानी पोहोचवलेली आहे, पाकिस्तान फार काळ टिकू शकणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.